आज ही जी व्यवस्था आपण केलेली आहे ती आज किती वर्षापासून करताय? हे आम्ही गेली 3 वर्षापासून करतो. गेली 3 वर्षापासून. पण माझ्या माहितीनुसार 2018मध्ये जो काही भीमा कोरेगावमध्ये जो दंगल घडली त्यानंतर आपली लोक सर्व जागरूक झाली की आपल्या लोकांची घाण झाली नाही पाहिजे, लोकांची व्यवस्था झाली पाहिजे. त्याकरता माझ्या मते की ही तेव्हापासून सुरू झालेलं आहे. प्रत्येक गावागावाने आपल्या याच्यामध्ये सुरू केलेलं आहे. तर काय उद्देश काय होता याच्या मागे? उद्देश आपले धम्म बांधव जे येणारे आहे त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, त्यांना योग्य तर त्यांना आपल्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या जो काय प्रतिसाद देता येईल, सहकार्य देता येईल. आज आमचं मुक्काम गाव वहू, तालुका महाड, जिल्हा रायगड या ठिकाणी आम्ही या गेले 3 वर्ष हा कार्यक्रम सातत्याने राबवतो. ओके ओके. मग ही वर्गणी गावामधून तुम्ही जमा करता? गावामध्ये. अच्छा. गावामधून म्हणजे आमची फक्त वहून बौद्धवाडी. अच्छा अच्छा. हे असं प्रत्येक नाक्यावरती आपल्या बांधवांनी केलेलं आहे. प्रत्येक नाते. ठीक आहे, धन्यवाद साहेब. फार छान व्यवस्था केलेली आहे. आपण बघू शकता की हे वहू गाव जे आहे त्या वहू गावामधले सर्व धम्म बांधव आणि धम्म भगिनी आज आपल्याला अशा प्रकारे जो कोणी मुंबईवरून बाहेरगावावरून येतो या रस्त्याने त्या रस्त्यामधल्या लोकांना प्रत्येकाला अन्नदान हे करतायत. फार मोठी गोष्ट आहे. जिथे एकेकाळी पाण्याचाही विटाळ असलेला पाणीसुद्धा प्यायला देत नव्हतं जातीवादी लोक, आज आमचे धम्म बांधव आमच्याच लोकांची व्यवस्था अशा प्रकारे करते. फार मोठी गोष्ट आहे आणि हे आपण बघू शकताय. हां तेच